नमस्कार. आज आपण खास करून 10 मिनिटं महिलांसाठी योगाभ्यास करणार आहोत, जो PCOS, हार्मोनल इम्बॅलन्स आणि पिरियड पेन कमी करण्यास मदत करतो. हा योगाभ्यास पिरियड्सच्या दरम्यानही करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. सुखासनात बसायचे, डोळे बंद करायचे. काही वेळासाठी नॉर्मल ब्रीदिंग करूयात. पूर्ण शरीराला रिलॅक्स सोडायचं आहे, हलकं सोडायचं आहे. एकदा मोठा श्वास घ्यायचा आहे, हळूवार सोडायचा आहे. परत एकदा मोठा श्वास घ्यायचा आहे, हळूवार सोडायचा आहे. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे आहेत. पहिलं आसन आहे बद्ध कोणासन. कसं करायचंय? मॅटवरती बसायचंय, पाठीचा कणा सरळ, दोन्ही तळव्यांना एकसाथ जोडायचंय या पद्धतीने, आणि गुडघ्यांना आणि मांड्यांना या पद्धतीने हलवायचं आहे. नॉर्मल श्वास घेत राहायचा आहे. एक मिनिटासाठी कंटिन्यू करूयात. या आसनांचे फायदे आहेत: रक्ताभिसरण सुधारते, पिरियड्स मध्ये पेन होत असेल तर त्यास मदत होते, आणि ब्लोटिंग सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. कंटिन्यू करत राहायचं आहे. रिलॅक्स. सावकाश थांबायचं आहे. सुखासनात यायचंय. नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. नेक्स्ट आसन आहे सुप्तबद्ध कोणासन. कसं करायचंय? पाठीवरती झोपायचं, दोन्ही हात बाजूला ठेवायचे आहेत, दोन्ही पायांचे तळवे एकसाथ जॉईन करायचे आहेत या पद्धतीने. गुडघ्यांना मांड्यांना रिलॅक्स सोडायचं आहे. डोळे बंद करायचे आणि पूर्ण लक्ष श्वासावरती द्यायचंय. या आसनामध्ये होल्ड करूयात. नॉर्मल श्वास घेत राहायचा आहे. या आसनांचे फायदे आहेत: हार्मोन्स बॅलन्स राहतात, पिरियड मध्ये पेन होत असेल तर त्यापासून पिरियड पेन कमी होण्यास मदत होते, आणि गर्भाशयातील ताण कमी होण्यास मदत होते. होल्ड करायचंय. नॉर्मल श्वास घेत राहायचंय. ज्यांना ह्या स्थितीमध्ये जास्त वेळ होल्ड करणं पॉसिबल नसेल तर त्यांनी 5 वेळा असं फोल्ड करायचंय. एकदा जॉईन करायचंय, एकदा फोल्ड करायचं आहे. 5 ते 10 वेळा करायचं. जेवढं होईल तेवढं ताणायचं आहे. नॉर्मल श्वास घेत राहायचंय.
रिलॅक्स. सावकाश थांबायचं आहे. दोन्ही पायांना सरळ करायचं. रिलॅक्स करायचं आहे. नॉर्मल श्वास घेत राहायचा आहे. नेक्स्ट आसन करूयात सेतुबंधासन. त्यासाठी दोन्ही पायांना या पद्धतीने उभं करायचंय. टाचांना जेवढं हिप्सच्या जवळ घेऊन जाता येईल तेवढं घेऊन जायचंय. दोन्ही हाताने अँकल्सला पकडायचं आहे आणि या ठिकाणी लोअर बॅक अप्पर बॅक मधून वरती यायचंय अशा पद्धतीने. खांद्यांना आतल्या बाजूने राऊंड करायचं आहे. काही सेकंद होल्ड करायचंय. नॉर्मल श्वास घेत राहायचंय. या आसनांचे फायदे आहेत. गर्भाशयातील रक्तपुरवठा सुधारतो, पीसीओएसच्या लक्षणांमध्ये आराम देतो आणि पाठीलाही आराम देतो. होल्ड करण्यासाठी पॉसिबल नसेल तर अप अँड डाऊन करायचं आहे 10 वेळा. या पद्धतीने श्वास घेत वरती जायचंय. श्वास सोडत खाली यायचंय. कंटिन्यू करायचंय. ज्यांना होल्ड करणं पॉसिबल नसेल त्यांनी. रिलॅक्स. सावकाश खाली. दोन्ही पायांना सरळ करायचंय. दोन्ही हात बाजूला. नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. रिलॅक्स करायचंय काही वेळासाठी. रिलॅक्स. पुढच्या आसनांसाठी दोन्ही गुडघ्यावरती उठून बसायचं आहे. नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. पुढचं आसन करूयात बालासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांमध्ये मॅट एवढं अंतर घ्यायचंय. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. श्वास घेत दोन्ही हात वरती घेऊन जायचे. श्वास सोडायचा आहे आणि पुढच्या दिशेने झुकायचंय. या पद्धतीने डोकं खाली टेकवायचं मॅट वरती. नॉर्मल श्वास घेत राहायचं. ह्या आसनांचे फायदे आहेत. पिरियड्स मध्ये बॅक पेन होत असेल तर त्यापासून सुटकारा मिळतो. तणाव व वेदना कमी होतात आणि मन रिलॅक्स आणि शांत राहते. काही सेकंद होल्ड करायचं आहे. नॉर्मल श्वास घेत राहायचंय. रिलीज. सावकाश वरती यायचं. दोन्ही हात खाली घ्यायचे. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करायचं आहे. डोळे बंदच ठेवायचे आहेत. या ठिकाणी आपण भ्रामरी प्राणायाम करूयात. त्यासाठी
दोन्ही हातांची फर्स्ट फिंगर कपाळावरती ठेवायचे, सेकंड आणि थर्ड फिंगर डोळ्यावरती ठेवायचे, फोर्थ फिंगर चिनच्या बाजूला ठेवायचे आणि अंगठ्याने कान बंद करायचे आहेत. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत 3 वेळा मचा उच्चार करायचा आहे. सुरू करूयात. रिलॅक्स. सावकाश हात खाली घ्यायचे, डोळे बंदच आहेत. शरीरामध्ये व्हायब्रेशन फील करायचंय. रिलॅक्स बसायचं आहे. नॉर्मल श्वास घेत राहायचंय. रिलीज. दोन्ही हात नमस्कार. दोन्ही हातांना रफ करायचंय. डोळ्यांवरती ठेवायचंय. सावकाश डोळे उघडायचे आहेत. या पद्धतीने आपण पिरियड्समध्येही हा योग अभ्यास करू शकतो किंवा कुणालाही PCOD, PCOS, हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइड यासारखे प्रॉब्लेम्स असतील तर हा योग सत्र दररोज 10 मिनिटासाठी फॉलो करायचा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.